उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी लस्सी घरच्या घरी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। तुम्ही जर भर उन्हातून घरी आला आणि असं थंडगार लस्सीचा ग्लास तुमच्या हातात आयता आला तर किती छान वाटेल की नाही। तर अशा पद्धतीची एकदम मस्त लस्सी घरच्या घरी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। अगदी स्मूथ स्ट्रक्चरची लस्सी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। पाहू शकता किती सुंदर अशी दिसते की नाही। त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा। तर इथे मी अर्धा लिटर दही असं घेतलेलं आहे। हे मी दही घरीच लावलेलं आहे। याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तो तुम्ही जाऊन पहा। तर हे घट्टसर दही हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर काय करायचं आपल्याला, हे दही एका भांड्यात ओतून घ्यायचं आहे। तर दही भांड्यात का, अशा खोलगट भांड्यात का ओतून घ्यायचं आहे, कारण जेव्हा हे दही घुसळू तेव्हा त्याचं बाहेर उडलं नाही पाहिजे, व्यवस्थित असं छान दिसलं पाहिजे। तर आता आपण काय करू, एका चरवीमध्ये, ही माझ्याकडे अशी खोलगट अशी चरवी, तुम्ही तांब्यामध्ये सुद्धा घेऊ शकता। त्याच्यामध्ये सगळं दही घातलेलं आहे आणि 2-3 चमचे मी असं हे दही ठेवलेलं आहे, कारण हे साईचं दही आहे ना। मलाई थोडी 2-3 चमचे मलाई अशी वर ठेवलेली आहे। छान आता हे विस्कने आपण व्यवस्थित मिक्स करूया। हे जर नसेल तर तुम्ही रवीने सुद्धा करू शकता। एकदम स्मूथ स्ट्रक्चर येईपर्यंत तुम्हाला ते असं मिक्स करायचं आहे। हे दही थंडच आहे। जर तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरचं दही घेतलं तर तुम्ही याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकू शकता। हे खूप थंड असल्यामुळे मी याच्यामध्ये अजिबात बर्फ घालत नाही। थंड दह्याचीच आपण लस्सी करत आहोत। तर रवीने सुद्धा मी तुम्हाला फेटून दाखवते। एकदम असं छान हलकं छान तुम्ही मिक्स करा। गाठी तर नाहीच आहेत, पण तरी पण एकसारखं स्मूथ होण्यासाठी तुम्हाला ते एकसारखं असं फेटावं लागेल। अगदी असं स्मूथी झालं पाहिजे। तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही फेटून घ्या, किंवा जर तुम्हाला अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्ये सुद्धा हे फेटू शकता। अशा पद्धतीने त्याचं स्मूथी टेक्स्चर आलं पाहिजे। पाहू शकता किती मऊसूत असं हे दिसत आहे। अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करायचं। इथे 1-2-3 मिनिटं लागतील। जर अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये करू शकता, पण पारंपरिक पद्धतीने जी आपण विकतची करतो ती अशा पद्धतीनेच करतात। आता इथे मी अगदी एकदम थंड असं पाणी घातलेलं आहे। तर तुम्ही बर्फही घालू शकता, पण हे थंड असल्यामुळे मी इथे फक्त थंड पाणी घालत आहे। पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार साखर। इथे मी पिठी साखर घालत आहे। पिठी साखर काय होतं, विरघळायला पटकन मदत होते। मोठी साखर घातली तर ती विरघळायला जरा वेळ लागला आणि त्याचं पाणी सुटेल। तर पिठी साखर ही पटकन अशी विरघळली जाते। त्यामुळे इथे तुम्हाला जेवढं गोड हवी आहे लस्सी, किंवा दही कितपत आंबट आहे त्या प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता। इथे पिठी साखर घातलेली आहे आणि मिक्स करायचं आहे ती विरघळेपर्यंत। पाहू शकता विरघळत आलेली आहे, थोडीशी चमच्यामध्ये राहिली। आता ती आपण एकदा अशी मिक्स करून घेऊया। ठीक आहे, एकसारखी मस्त बघू शकता किती मऊसूत अशी आपली लस्सी तयार झालेली आहे। आणि जर तुम्हाला वेळ असेल तर ही लस्सी तयार करून ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची, मग तर अजूनच सुंदर छान अशी लागते, थंडगार। तर पाहू शकता किती सुंदर झालेली आहे। आता याच्यामध्ये मी टुटी फ्रुटी घालत आहे। टुटी फ्रुटी घातली नाही तरी चालेल, पण अगदी दाताखाली जी छान चव लागते ना, अजूनच आपली लस्सीला छान चव येते। तर अशा पद्धतीने आपण ही बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे। भर उन्हाची दुपारच्या वेळेला ही करून पहा, मस्तच लागते। बाहेरून आल्यावरती छान लागते। कुणी पाहुणे येणार असेल तर तुम्ही पटकन ही करू शकता। अशा पद्धतीने फार वेळ लागत नाही। तर पाहू शकता आता एका ग्लासात आपण घेऊया। हे बघा किती सुंदर एकसारखी स्मूथ अशी आपली लस्सी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये मध्ये टुटी फ्रुटी घातलेला आहे, त्यामुळे अजूनच सुंदर त्याची चव लागणार आहे। तर अशा पद्धतीने ही आपली लस्सी तयार झालेली आहे। पाहुणे एकदम खुश, आणि तुम्ही जरी खाल्ली उपवासा दिवशी अगदी 2-3 तास तुम्हाला भूक लागणार नाही। थोडीशी आपण याच्यावरती मलाई घालूयात। बघू शकता थोडीशी 1-2 चमचे त्याच्यावरती टुटी फ्रुटी टाकूयात जरा सजवण्यासाठी। तर अशा पद्धतीने ही लस्सी तुम्ही घरच्या घरी करून पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया परत। किती सुंदर दिसत आहे, पाहू शकता मस्त अशी घट्टसर झालेली आहे। हे पहा मस्त। आणि हे असेच ग्लास